कथेचं नाव बापू. लेखक आबासाहेब घावटे. घड्याळाकडे पाहिलं. सकाळच्या 6 वाजल्या होत्या. अंधाराला हळुवार दूर लोटत उजेड पुढे सरकत होता. चिमण्या जाग्याहून आपल्या चिमुकल्यांना सकाळशी अनेक उरकण्याच्या सूचना देत होत्या, तर काही जणी ताज्या घडामोडीविषयी एकमेकांना बातम्या सांगत होत्या. घराघरात लागलेलं दिवं डोळं मिटून घेत होतं. रात्रभर विसाव्याला थांबलेली वाहनं आपापल्या वाटेनं निघण्याच्या तयारीत होती. आंघोळ केली, कपडे घातले, केसावरून कंगवा फिरवला, गाडीला चावी बसवली, किक मारली आणि घारी गावाचा रस्ता धरला. वडिलांना आम्ही सर्वजण भावंडे बापू म्हणत होतो. कबई आणि बापूची बरेच दिवस झाले भेट झाली नव्हती. येऊन भेटून जा असा बापूंचा निरोप होता. गाडेगाव रस्ता संपला, बायपास आला. घारीच्या दिशेनं गाडी धावायला लागली. सकाळची वेळ होती. रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होती. अधूनमधून एखादी गाडी यायची, सुसाट धावत निघून जायची. माझी गाडी मात्र आपल्या बाजूनं सावकाश धावत होती. का बोलावलं असेल बापूने एवढ्या तातडीनं? जास्त आजारी तर नसतील ना? का धाकट्या भावाबरोबर जोराची भांडणं झाली असतील? का कुण्या गावाला जायचं असेल? पैसा हवा असतील म्हणून बोलावलं असेल काय? गावात एखादा कार्यक्रम असेल का? असं विचारचक्र चालू होतं. अनेक प्रश्न समोर यायचे आणि निघून जायचे, पण उत्तर काही मिळत नव्हतं. कारण माझ्या अनुपस्थितीमुळं एखादं काम थांबलं असं कधीच बापूंनी घडू दिलं नव्हतं. आपल्या गरजा मर्यादित ठेवणं, आहे त्या परिस्थितीशी तडजोड करणं, प्रत्येक गोष्टीवर सारासार विचार करणं, असा त्यांचा स्वभाव होता. कासाराच्या विहिरीजवळ गाडी आली. मातृभूमीचा हळवार स्पर्श झाला तसा मी भाणावर आलो. आमच्या गावच्या नदीच्या पुलावर गाडी आली. आमच्या गावाला वरदान ठरलेला पात्रीचा तलाव याच नदीवर इंग्रजांनी 1904 साली बांधलेला. पुलाच्या वरच्या बाजूला मोठा बंधारा, त्यातून पडणाऱ्या वाहत्या पाण्यानं खालच्या बाजूला मोठा खड्डा पडलेला. त्या गावातील माणसं पोरं रोज सकाळी पोहायला येतात, तसं बापूही कधी कधी इकडे येतात. गाडी थांबवली. काठावर उभा राहून दात घासणाऱ्या, पाण्यात उड्या मारणाऱ्या, दंगामस्ती करणाऱ्या पोरांना पाहिलं. सगळी माणसं निहाळली, पण बापू दिसलं नाहीत. गाडी चालू केली आणि घारी बसस्टँड आलं. सकाळी स्टँडवर येऊन बसण्याचा बापूंचा नित्यक्रम. जुन्या रोडवर वडाच्या झाडाखाली, गणूच्या हॉटेलात, तालमी समोर, खंडोबाच्या पारावर, हायस्कूलच्या कट्ट्यावर, पिंपळाच्या झाडाखाली सगळीकडे पाहिलं, पण त्यांचा कुठंच पत्ता नव्हता. आज त्यांचा नित्यक्रम का बरं चुकला असेल? का काही कामासाठी रानात लवकर गेले असतील? गावात गाडी वळली. मारुतीचं मंदिर आलं. मारुतीच्या पारावर पान तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारीत बसलेली 4-2 माणसं कायमची असतात. तिथेही त्यांचा कधी कधी ठेपा असायचा. आज सगळ्यांनी सुट्टी घेतली होती का काय? गणपतीच्या मंदिराच्या बाजूला मचू तात्या एकटंच बसलं होतं. नागोबाच्या मंदिरात गेलो. नंदीच्या बाजूला बाबूराव, गोडे आप्पा, नरसिंगबा, उतरेश्वर मामा ही सगळी मंडळी बसलेली होती. गुरवाचा रामकिसन देवाच्या गाभाऱ्यातली साफसफाई करत होता. इथंही त्यांचा ठावठिकाणा नव्हता. घराकडे निघालो. वाण्याच्या कोपऱ्यावरून गाडी वळली. समोर नजर टाकली. एका मागं एक उगीच धावणाऱ्या कुत्र्याशिवाय रस्त्यावर कोणीच नव्हतं. पुढं आलो. गोवर्धन नाना घरापुढे बसून तंबाखूची पिशवी चापसत मनाशीच बोलत बसलं होतं. घराजवळ पोहोचलो तर कुलूप लावलेलं. आता मात्र चेन पडेना. कबई आणि बापू हे दोघं गेले कुठे? गावाला की शेतात?
गावाला तरी मला न सांगताच कसे गेले. प्रत्येक गोष्ट करताना ती आपल्या पोराला सांगायला हवे असं सांगणारं बापू आज न सांगताच गेलं कुठं. भुजंगच्या दुकानासमोर पाहिलं. 2-4 गिराईक होती. महादू आप्पा एकटाच उमेश डॉक्टरच्या घरापुढे बसला होता. त्याच्याबरोबरही ते कधी कधी बसायचे. शेजारी कबीच्या घराकडे पाहिलं. ती धुणं धुत होती. सकाळची मोटारची लाईट असेल तर बापू शेतावर थांबायचे. कबईच मागून भाकरी घेऊन जायची. त्यांना लवकर जेवायची सवय होती. त्यामुळेच कबई गेली असेल का. नेहमीप्रमाणे अंदाज बांधून मी निघालो. महाराज बुवाच्या दर्ग्यात, केशवरच्या हॉटेलात, पाटलाच्या वाड्यासमोर जाता जाता पाहून आलो. तिथे बापू नव्हते. शेवटी शेताच्या दिशेला गाडी वळवली. रेल्वे रुळाच्या बाजूनं ओढ्यावरच्या पुलापर्यंत आलो. समोर ते दिसतायत का म्हणून पाहिलं. रेल्वेच्या पुलाकडून गाडी मुलाण्याच्या पांदीकडे वळवली. दगडा धोंड्यातनं आदळत आपटत गाडी पुढे सरकत होती. मी मात्र पांदीनं आंघोळीचं ओलं धोतर घेऊन सकाळी रोज या वाटेने येणाऱ्या बापूंना शोधत होतो. मुलाण्याची विहीर आली. तिथं नेहमी आंघोळ असायची त्यांची. गाडी थांबून विहिरीवर आलो. ज्या विहिरीत पोहायला शिकलो, मनमोरात पोहलो, आम्ही अनेक उन्हाळं ज्या विहिरीवर घालवलं, ती सर्वजण आता भाकरीच्या शोधात वेगवेगळ्या वाटेने निघून गेली होती. रोज उड्या मारणारी, आरोळ्या ठोकणारी, दंगामस्ती करणारी पोरं सोडून गेल्यापासून विहिरीलाही एकाएकी वाटत होतं, उदास वाटत होतं. मुके झालेल्या पाण्याकडे पाहिलं आणि परत निघालो. मुलाण्याची आमराई फिरून आलो. आमच्या आंब्याच्या झाडाजवळ आलो. ती दोन्ही झाडं मला न सांगताच गेली होती. ज्या झाडावर सूरपारंब्याचा खेळलो, शेंड्यापर्यंत जाऊन आंब्याचं अस्सल पाड काढलं, त्यांच्या फांद्यावर बसून झोकं घेतलं, माकडासारखं लोंबकाळलो. ती दोन्ही झाडं दिसत नव्हती. गाडी लावली, विहिरीवर गेलो. चिंचेच्या झाडाखाली बापूंची कायमची बैठक असायची. दुपारी घटकाभर तिथंच ते विश्रांती घ्यायचे. फाटलेल्या गोधडीचा किंवा पोत्याचा तुकडा हेच त्यांचं अंथरूण असायचं. ते दोन्ही उकरड्यावर जाऊन पडलं होतं. झाडाखाली स्वच्छता केलेली दिसत होती. पालापाचोळा पडलेला होता. तिथं उभारून चौफेर नजर टाकली. बापू कुठंच दिसत नव्हतं. विहिरीच्या जवळच्या सीताफळीच्या आळ्यात ठेवलेल्या सापत्या, खिळी, सोल, चाबूक सगळं जागेवरच होतं. इलेक्ट्रिक मोटारीच्या पेटीसमोर तासात पुरून ठेवलेल्या पासेचं कान ते उघडं पडलं होतं. मोटारीच्या पेटीचं दरवाजा तुटून पडलं होतं. स्टार्टरचं वरचं कवरही बेपत्ता झालं होतं. मधल्या बांधावरच्या गवतात टिकाव खोऱ्या झाकून ठेवलेला तसाच होता. खालच्या बांधावर कुळव उताना पडला होता. दांडीच्या शेजारी जू आणि रुमणं होतं. खालच्या बाजूला गवत साकलेली तिफण होती. दांड्याला वाळव्या लागल्या होत्या. उभ्या ज्वारीच्या पिकातून खालचं काही दिसत नव्हतं. तिकडे चारण्यासाठी बैलनी गाई घेऊन गेले का ते पाहू म्हणून निघालो. ज्वारीची ताटं बाजूला सरकवत खाली गेलो. नुकत्याच चरून गेलेल्या बैलांच्या पायाचं ठस कडेला उमटलं होतं. पांदीच्या कडेनं वर आलो. मोटारीच्या जवळ जाऊन पाहिलं. मोटार बंद होती. विहिरीतलं पाणी काढलेलं नव्हतं. धामणाच्या झाडाजवळून विहिरीजवळ असलेल्या खरपणावर चढलो. सगळीकडे पाहिलं, पण छे, पडकात आलो. शेणाचा ढिगारा चिपाड पडलेली तशीच होती. दावणीला गाय आणि बैलही नव्हती. शेडच्या शेजारी सारा अंग खिळखिळ झालेली गाडी उभी होती. ती मला सांगत होती, अरे काय बघतोयस, आठवतं का मी तुला जत्रेला घेऊन गेले होते, लग्नाला नेलं होतं, पाहुण्या रावळ्यांच्या गाठी भेटीसाठी नेलं होतं. माझ्या अंगा खांद्यावर बसून तू उड्या मारल्यास, खूप खेळलास रे, आणि आता पहा माझी दशा. अरे माणसा इतकं कृतज्ञ कोणीच नाही असं मला वाटतं बघ. माझ्या उदासीनतेमध्ये आणखीनच भर पडली.
भाकरीच्या चंद्रामागं धावताना माझं आयुष्य उभा करणाऱ्या अनेक गोष्टीपासून मी दूर जाऊन दूर गेलो होतो, याची मला जाणीव होत होती. जमिनीच्या चिंधीच्या तुकड्यात आलो, तिथून खड्याच्या जमिनीच्या तुकड्यात गेलो. कुठेही भिजलेलं दिसत नव्हतं. वरच्या काळ्या रानात पाहिलं, ते भिजवलेलं होतं. तिथं कोणीही नव्हतं. चिखलात उमटलेलं पाय हे बापूंचं नसून माझ्या धाकट्या भावाचं विकास आहेत हे मी ओळखलं, कारण त्याच्या अपंग असलेल्या पायाचं ठस चिखलात उमटलं होतं. मोठ्या बांधाला बापू बैल लांबवून बांधायचे, पण तिथे काही दिसत नव्हतं. कुणाची जनावरही दिसत नव्हती. खाली काही काम नसेल तर माळावरच्या पडकात ते बैल चारायला न्यायचे. आयुष्यभर त्याने जनावरांना खूप जपलं. 4-2 दिवस कधी कुठं राहिले नाहीत. माझी जनावरं दावणीला येत असं सांगून ते लगेच परत फिरायचे. दुष्काळात कबईच्या अंगावरचं दागिनं विकून वैरण घेतली, पण जनावरांना कधी कमी पडू दिलं नाही. त्याने मला सांगितलं होतं. मी पडकाकडे गेलो, बांधावर जाऊन थांबलो. सभोवार नजर टाकली. निवांत बसलेलं गवत आणि बांधावर उभी असलेली झाडं यांच्याशिवाय काही दिसत नव्हतं. विस्तीर्ण असं आकाश पालथं घालून त्यात चंद्राचा थांगपाताही लागू नये अमावस्येच्या रात्री चंद्राचा शोध घेत मी फिरतो की काय असंच वाटत होतं मला. अथांग सागरात बुडालेल्या रस्त्याचा शोध तर मी घेत नाही ना, असं क्षणभर मला वाटत होतं. मन उदास झालं होतं. परत खाली आलो. पडकात झोडपांना बैल बांधलेली असायची. गोडवा चारा तेवढा बैलाने खुरडून खाल्ला होता. गंजीजवळ गेलो. वैरणीच्या पेंड्या उपसल्या होत्या, पण खुणा काही दिसत नव्हत्या. वैरण कुणी चोरली तर आपल्याला कळावं म्हणून प्रत्येक वेळी बापू 2 चिपाड उभे करून ठेवायचे. प्रत्येक वर्षी ते स्वतःच गंज रचायचे. प्रत्येक काम आपल्याला आलं पाहिजे, कुठेही अडचण येऊ नये असं ते नेहमी सांगायचे. शेतातली सगळी कामं त्यांनी मला शिकवली होती. ते म्हणायचे, हे बघ पोरा, लय लय शिक, पण नोकरी नाही लागली तर उदास होऊ नको, कामाची लाज वाटू देऊ नको. अरे या काळ्या आईनं आजवर अनेक पिढ्या जगवल्या. स्वाभिमानानं आणि इमानदारीने जगायला फक्त काळी आई शिकवते. मन भेटीसाठी आतुर झालं होतं. नजर सारखी त्यांना शोधत होती. डोक्याला टोपी, साधं धोतर, नेहमी बदामीवर दिसणारे बापू, कधीतरी गावाला जाण्यापुरते शर्ट घालणारे, एरवी मात्र बदामीवरच दिसणारे, फिरणारे. रात्रंदिवस शेतात राबणारे बापू आज मला कुठे दिसत नव्हते. मला पाहिल्याबरोबर कुठे असले तरी चटकन येणारे बापू आज नेमके गेले कुठे? माझ्यावर कधी न रागावणारे, अपार माया आणि प्रेम करणारे बापू का म्हणून दिसत नव्हते मला. चिंचेच्या झाडाकडे परत आलो. त्यांनी लावलेलं ते झाड मुख झालं होतं. आंबाही रडून रडून थकला होता की काय. बापू कुठं आहेत या प्रश्नाचं उत्तर त्यांना ठाऊक होतं का? तरी ते मला सांगू इच्छित नव्हते का धाडस होत नव्हतं त्यांचं मला सांगायला. त्यांना शोधायचं एक शेवटचं ठिकाण होतं. बर्डीचं शेत. लवणाचा भाग असल्यामुळे तिथं हमखास पाणी असायचं. शिवाय चारायलाही भरपूर मोकळं पडीक रान होतं. तिकडे जायचं ठरवलं. पावलं जड झाली होती तरी चालत होतो. सामुदायिक विहिरीजवळ गेलो. एका उंच तालीवर जाऊन सगळीकडे नजर टाकली. माझ्या अंगात आता त्राण उरला नव्हता. मन खिन्न झालं होतं. मी परत फिरलो. विहिरीजवळ आलो. चिंचेच्या बुडाला टेकून बसलो. इतक्यातच आमचा मोठ्या कुत्रा धावत आला. माझ्या भोवती त्याने 1-2 चक्रा मारल्या. मी त्याला जवळ घेतलं. पाठीवरून हात फिरवला. त्याला माझ्या शेजारी बसवलं. बापूंच्या नेहमी सोबत असणारा हा मुका जीव माझ्याकडे टक लावून बघत होता. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. बापूंचा शोध घेत
मी सारं शिवा रोज पालतं घालतोय असं तो मुका प्राणी मला सांगत होता. मला आणखी भडभडून आलं. पावसाची वाट पाहणाऱ्या चातकासाठी धावून आलेलं आकाशातलं काळेकुट्ट ढगी नेतीच्या वादळानं दूर लोटलं होतं. काळ्याकुट्ट अंधाराला मागं ठेवून चंद्र अंतराळात लुप्त झाला होता. महासागरातल्या अथांग उसळणाऱ्या लाटावरच आपली नौका अधांतरी सोडून नावाडी सागराच्या कवेत विसावला होता. पाखरांना घरट्यात ठेवून पक्षी उंच भरारी घेऊन गेला होता. मायेच्या पंखाखालचा जीव मात्र आपला अश्रू ढाळत होता. नजरेची दुर्बीण वापूंचा शोध घेत पळत होती. आठवणींच्या डोहात पुन्हा पुन्हा गटांगळ्या खात होता. तारका तुटून खाली येईल म्हणून वेड्या आशेनं आकाशाकडे पाहत होता. आकाशाकडे पाहत होता. आकाशाकडे पाहत होता. कासावीस झालेली झाडं माझ्याकडे पाहत होती. झाडावर बसून किलबिलणारी पाखरे मोठी झाली होती. सूर्य हळूहळू वर सरकत होता. वर सरकत होता. मी डोळं मिटलेलं होतं. एक मंद ध्वनी माझ्या कानावर पडत होता. अरे काश होतोच पुरा मला सकाळपासून. अरे मी आता खूप खूप लांब आलोय बघ. काळ्याकुट्ट अंधारात आलोय. आता आपली भेट कधी शक्य नाही रे लेकरा. कधी शक्य नाही. कधी शक्य नाही.